तुम्हाला असा पश्चाताप येईल, तुम्ही ज्याला वाचवताय ना ते एखाद्या वार कुत्र्यासारखं वर टंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटण मागच संपेल असतं तर बरं झालं असतं. त्यावेळेस हे तुमच्या विरोधात गेलेले असते ना, मराठी सुद्धा गेलेले असते. त्याच्यामुळं सुट्टी देऊ नका. तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर. यांना ठेवू नका आणि मध्ये टाका सगळे. आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना, तो मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, ते साधा कार्यकर्ता असो, नाही तर ते कोणी असो, त्याला लगेच मध्ये टाका. तुम्हाला गठत नाही. अरे 24 घंट्याच्या आत गठवतात. 24 घंट्याच्या आत तुम्हाला आज 19-20 दिवस झालेत गठत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत. आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागले, तर असा त्याचा अर्थ आहे. त्या ठिकाणचे मंत्री धनंजय मुंडे आहेत, ते या तपासात अडथळा निर्माण होत असं ते मंत्री असल्यामुळे. माझं म्हणणं आहे की कोणी मंत्री असू नाही तर खंत्री असू, काय करत नाही कोणी, काय संबंध नाही कोणाचा. पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा, संतोष भाईचा खून झाला आणि इतक्या क्रूरपणे झालाय की ते बघावं वाटत नाही. मुख्यमंत्र्याच्या तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात, झोप आली असती तुम्हाला रात्रभर. हा, ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले, ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही? दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का? तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं, तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही? ही जनता तुम्हाला का वाटत नाही? त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे, तिच्या लेकीचा आक्रोश आहे, त्या संतोष भाईच्या भावाचा आहे, आईचा आहे, वडिलाचा आहे. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज. आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का? तुम्हाला भेटतेत काय, संभळतात काय त्यांना? तुम्ही जर एकदा सांगितलं चाल ते कोण आहे त्याला सांग फोन करून, लवकर अटक होय, लवकर तू लपून बसू नकोस, लवकर अटक हो, नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ. करे तो सत्तेतल्या मंत्र्याला कशामुळे धवशीत नाही तू? उद्या सकाळी उभा राहील ते लगेच, आज संध्याकाळीच अटक होईल. हा, याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप बसा, असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय. गरम येतोवर तवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय? सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली. आम्ही हे थंडच होऊन देत नसतो बरं. तुम्ही जर वाट बघत असले ना, हे थंड होऊस तरच बघू, तोवर लपून राहा, आम्ही आहेत तुमच्या मागं, असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार. हो, आम्ही हे युजूच देत नाहीत. आता उद्यापासून, आणि आज बीडचा मोर्चा झालाय, आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार आहेत. हे राज्यभर सुरू, आता लोन पसरला आता. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगतो, आज बीडचा मोर्चा झालाय. संतोष भैयाला न्याय देण्यासाठी, ती संतोष भैयाची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी, बापाच्या न्यायासाठी जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा. कोणाची वाट बघू नका. हे येणार आहे, ते येणार आहे, कोण येणार आहे, कोण येईल नाही. जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्या ठरायला चालू करा. जिल्ह्यात राज्यभर मोर्चे सुरू करा. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयारी करा. मागच्या पुढच्या तारखा बघा, एकाच जिल्ह्याचे डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या. आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे. आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार. बीडकडे पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं मसाजोगकडे, असंही मुख्यमंत्री बोलतायत काही. बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून, म्हणजे लोक तिथे भेटायला जात आहेत, पर्यटन मी ऐकतो आणि मग करू नये असं म्हणतात. मग झटका दाखवतो. मी ऐकतो त्याशिवाय असं एक जणाचा मंत्र्याचं विचारलं मला, ते वेगळंच होतं आणि ते वेगळंच झालं. मग असं असतं मग, त्याच्यामुळे मी जरा ऐकतो बी आणि मग झपकेतो. संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी जे 3 आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा दावा जो तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केला. बोलले आता, पण जे बघितलंच नाही, जे आपल्याला माहित नाही, आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर. तसं जर असेल तर मग मात्र 100% यांचे मोठाले नेते याच्यात आहेत. पण आता ज्यात माहीत नाही त्यात बोलून उपयोग नाही. पण यांनी जर नाही पकडलं, मराठी तपास हातात घेणार. जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश धस, त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उचलून धरलं, अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश धसांना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याची सुपारी दिली. राजकारण बघू नये त्यांनी सुद्धा, ते कोण आहे त्यांनी राजकारण बघू नये. लेखी बळ्यावर भाषणं त्यांनी खूप केलेली आहेत. खूप बहुजन आमकं